प्रेम नाईक स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. वळीत मैदानावरती मॅच सुरुवात होतीये. पहिला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. डॉट चेंडू आलाय. युवा गोलंदाज गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. साईराज जोशी गोलंदाजीच्या मोर्चावरती. सलामीची जोडी मैदानावरती. एका बाजूला प्रेम नाईक, दुसऱ्या बाजूला जीवन. ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. पिवळ्या रंगाची जर्सी अर्थात सुकम फायटर संघाची आपल्याला पाहायला मिळते. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. 30 यार्डच्या घेऱ्याला क्रॉस केलाय. ओव्हर दी लॉंग ऑफ बाउंड्री. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. शुभस्य शीघ्रम श्री गणेशा केला जातोय चौकारामुळे. स्टेप आउट करून जागा बनवली आणि तदनंतर मात्र चौकार आलेला आपण पाहतोय. साईराज जोशी एक युवा गोलंदाज. डावखुरी गोलंदाजी मैदानाच्या आत पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे. प्रेम मात्र यावेळेला आपल्याकडे असलेलं 100% योगदान गुणवत्ता देण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सजवण्यात आलाय. डिफेन्सिव्ह पद्धतीने ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळला जाईल, कारण क्षेत्ररक्षण इथून मात्र डीप मध्ये सजवलंय. मिड विकेटला शॉटला क्षेत्ररक्षक नाही आहे हे ओळखलं गेलं आणि तदनंतर मात्र अगदी हलक्या हाताने फटका खेळला गेलाय. एक धाव धावफलकावरती अर्थात वाढेल 5 ही धावसंख्या धावफलकावरती जिथे पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या मॅचमध्ये 160 धावा बनवल्या होत्या प्रथम फलंदाजी करत असताना स्पृहा वॉरियर्स या संघाने. मात्र उत्तराच्या खेळामध्ये पनवेल सुपर स्ट्रायकर संघाने चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली. चांगला चेंडू आहे, चांगल्या पद्धतीचा कमबॅक. नवीन फलंदाजाला यॉर्कर लाईनने थोडंसं का होईना सकवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. जीवन स्ट्राइक एंड वरती आपण जरूर पाहतोय. 5 ही धावसंख्या धावफलकावरती लागले. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. एका बाजूला शाहू वॉरियर्स जे क्षेत्ररक्षणामध्ये एक स्लीप सजवण्यात आले, एक बॅकफट पॉइंट आहे, शॉर्ट मिड विकेट सजवण्यात आलंय. एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एक मिड ऑन मध्ये सजवण्यात आलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग या ठिकाणी तैनात करण्यात आलंय. 30 यार्डच्या घेऱ्याबाहेर चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण एक डीप मध्ये कव्हर सजवण्यात आलाय आणि एक थर्डमॅन क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात करण्यात आले. त्यामुळे फलंदाज उजव्या हाताचा आहे की डाव्या हाताचा आहे याच्यावरती सुद्धा बरंच लक्ष सर्वांचं लागून राहिलं आणि मात्र गोलंदाजी चांगली झाली आहे. एक अपील जरूर झालं, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही हे पंचांनी ओळखलं गेलंय. चेंडूचा बॅटवरती झालेला स्पर्श हे सांगून जातोय. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता धावफलकावरती 6 धावा लागल्यात. पहिलं षटक साईराज जोशी एक युवा गोलंदाज, चांगल्या धाटणीची गोलंदाजी टाकली गेली. अचूक टप्प्यावरती मारा केला गेला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी आपण पाहिली. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती सचिन साहू. 10 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय.
वेगवान गोलंदाजी सचिन साहू पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला सरप्राईज केलं वेगाने. वेगवान गोलंदाजी भन्नाट मारा पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावरती आहे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेला मात्र मिड ऑफच्या दिशेने फटका खेळला क्षेत्ररक्षकाला पार केला आणि तदनंतर मात्र एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे मिळतील पूर्ण 4 धावा. वेलकम फॉर जीवन. धावफलक आता मात्र डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचेल. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 10 धावा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देईल. इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी फार चांगलं योगदान दिलं गेलं त्यांच्या माध्यमातून प्रमोशन केलं गेलं. ओपनिंग सेरेमनी आणि अगदी त्याच वेळेला प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुद्धा त्यांचा सहभाग होता. त्याच्यामुळे भारतातील टेनिस क्रिकेटला सुद्धा मोठ्या उंचीवरती पोहोचवण्यासाठी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दरम्यान मैदानावरती एक सिंगल यशस्वी पद्धतीने पूर्ण घेतली. 1 और 1 11 11 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक जिथे सचिन साहू चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. संत गतीने मॅच जरूर सुरू आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यावेळेला मात्र मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असताना जितक्या धावा आपण वाचवू तितकं गोलंदाजांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. अगदी त्याच वेळेला त्यांना सुद्धा चांगली गोलंदाजी करायला थोडासा कॉन्फिडन्स येत असतो. सेकंड इनिंगमध्ये तेवढ्या स्कोअरमध्ये धावा वाचवले सुद्धा जातात. त्यामुळे क्रिकेटमध्ये आपल्याकडे क्षेत्ररक्षण चांगलं असलंच पाहिजे. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळला गेलाय. बघा लेदर क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूची वाट पाहायची असते आणि मग त्याच दिशेने वाटचाल सुद्धा आपण पाहतोय. प्रेम नाईक मैदानावरती आपण पाहतोय ज्याने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सांगितलं होतं पॉवर प्लेचे षटकं फार महत्त्वाची आहेत. मग या षटकांमध्ये धावा झाल्या पाहिजेत. यावेळेला चेंडू हवेत जरूर आपण पाहिला. मिडॉन क्षेत्रामध्ये फटका फसला जरूर होता. प्रयत्न होता मिडविकेटच्या दिशेने गॅपमध्ये खेळण्याचा. मात्र टायमिंग तितकासा चांगला होऊ शकलेलं नाही आहे. षटक क्रमांक 2 समाप्त. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकातून 6 धावा, दुसऱ्या षटकातून 5 धावा अशा दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. सुकम फायटर संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करणार आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 11 धावा झाल्यात. इथून मात्र साईराज जोशीवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलाय. पॉवर प्ले मधील 3रं षटक तर वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. यावेळेला मात्र आपण पाहतोय साईराजने सुद्धा वेग पकडलाय. एक्सप्रेस गोलंदाजी मैदानाच्या आत फलंदाजाला बीट करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. जीवन मात्र मैदानावरती थोडासा स्ट्रगल करेल कारण लेफ्ट हँडेड बॅट्समन वर्सेस लेफ्ट हँडेड बॉलर ही रायव्हलरी बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या डोक्यावरून 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीवनने यावेळेला मात्र स्टेप आउट केलं, पददालित्य दाखवलं आणि चांगल्या चेंडूला समाचार सुद्धा घेतला जातोय. चौकार आलाय.
धावफलक आता मात्र 4 बढोतरी मिळेल. 15 ऑन स्कोर बोर्ड, 15 धावा. एक डाव तुझा दुसरा डाव माझा असा पद्धतीचा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिला चेंडू डॉट आला जो वेगाने टाकला गेला. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं थोडंसं व्हरायटी व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न. दुसऱ्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय फलंदाजाने स्टेप आउट करून चौकार खेचलाय. तंत्रशुद्ध पद्धतीची फटकेबाजी मैदानावरती आपण पाहतोय. बघा या मैदानावरती खेळणारे खेळाडू जरूर लेदर क्रिकेट खेळत असतील, मात्र काही खेळाडू असे आहेत जे टेनिस क्रिकेट सुद्धा मैदानावरती बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये खेळत असताना आपण पाहतो. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न, आउटफील्ड सुपर डुपर फास्ट, चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक अप्रतिम दर्जेदार देखणा नजाकत भरा चौकार. जीवन आता मात्र गोलंदाजाच्या मनोधैर्यावरती छेडछाड करतोय. चांगल्या पद्धतीचा फटका मैदानावरती खेळला गेला. बघा दोन क्षेत्ररक्षक कशा पद्धतीचे होते. एक क्षेत्ररक्षक थोडासा मिडविकेटच्या दिशेने होता, दुसरा क्षेत्ररक्षक शॉर्ट अर्थात स्क्वेअर लेगला होता आणि त्यांच्या गॅपमधून खेळलेला हा फटका. अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती आपण अनुभवतोय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी कशी करावी, एकाने संयम भरी तर एकाने नजाकत भरी. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, साधा सोपा कॅच कव्हरच्या दिशेने टिपला जाईल. अप्रतिम कॅच. फलंदाज जीवनला मात्र तंबूमध्ये परतावा लागेल. व्हॉट अ गेम. साईराज जोशीला इथून मात्र जीवन चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं, संजीवनी मिळाली. 2 चौकार जरूर आले, तदनंतर मात्र मिळालेली विकेट स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवून देणारी आहे. एक युवा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन आणखीन एक युवा फलंदाज जर्सी क्रमांक 21 अर्थात अथर्व मैदानाच्या आत जात असताना आपण पाहतोय. बघा जीवन चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करत होता, मात्र जे म्हणतो ना की सातत्यता असावी लागते, कन्सिस्टन्सी असावी लागते, पेशन्स असावे लागतात, तेच थोडेसे कमी पडले. पेन नाहीये. वळूयात मैदानावरती, जिथे अथर्व एक नवीन डावखोरा फलंदाज मैदानावरती सज्ज झालेला आपण पाहतोय. बघा एक लेफ्ट हँडेड गेल्यानंतर नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड आलाय. हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट चेंडू आलाय. साईराजचं करूयात आपण कौतुक. नाईन्टी रन स्कोरबोर्ड. 19 धावा धाव फलकावरती लागलेत. अगदी संथ गतीने थोडासा मॅच दिरंगाई चाललेली आपण पाहतोय. हा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फलंदाजाने छेडछाड करण्याचा प्रयत्न निश्चितच केला, मात्र फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू वाईड डिलिव्हरी. एक्स्ट्राची धाव धाव फलकावरती. 20 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 20 धावा धाव फलकावरती. साईराज जोशी मैदानावरती चांगली गोलंदाजी करतो असं वाटत असताना मात्र एक्स्ट्राच्या धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय. अतुल भगत क्षेत्ररक्षण करतायत. एकेरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. धावफलकावरती आपण नजर टाकूयात. 21 धावा, जिथे 3 षटकांची सांगता झाली आहे. हे षटक आपण फार महत्त्वाचं होतं. त्या षटकामध्ये 2 चौकार जरूर लागले, मात्र एक फलंदाजाला बाद करण्याची किमया सुद्धा साईराज जोशी एका युवा गोलंदाजाने निर्माण केलेली आपण पाहतोय. पनवेल, नवी मुंबई आणि जवळपासच्या सर्व गावांमध्ये आपण जर पाहिलं ना, तर या ग्रामीण पट्ट्यामध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट दडून राहिलं आहे. आणि मग त्या क्रिकेटला उजाळा देण्यासाठी जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडून आयोजित करण्यात आलेली ही क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच पनवेल प्रीमियर लीग, इथे मात्र लेदर क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातली ताईत बनलेली ही क्रिकेटची स्पर्धा. कारण अखंड महाराष्ट्रामध्ये फार कमी, क्वचित अशा पद्धतीचं लेदर क्रिकेटचं प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी उपलब्ध होतं, जिथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख रुपये आहे, जिथे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये आहे, जिथे प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली ना, तर क्रिस्टल क्लिअर अशा पद्धतीची क्रिस्टल ट्रॉफी सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे 10 संघ भिडणार आहेत, ते म्हणजे एका ट्रॉफीसाठी. यावेळेला चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं गेलंय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडासा गाफील जरूर होता, मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 22 धावा धावफलकावरती. चौथं षटक प्रगती पथावर आहे. आहा, वेगवान गोलंदाजी. सचिन साहू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती. आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी गोलंदाजीमध्ये करताना आपण पाहतोय. बघा, 6 पहिले षटकं जी असतात ना, पॉवर प्लेची षटकं, ती फार महत्त्वाची आहेत. मग या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कर्णधाराला खऱ्या अर्थानं शर्तीचे प्रयत्न करत असताना आपल्याकडे असलेले चांगले गोलंदाजांचा वापर करणं गरजेचं आहे. आणि मग सचिन साहू ती जबाबदारी स्वीकारताना आपण पाहतोय. यावेळचा फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, नजाकत भरा फटका. 1 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. फंटॅस्टिक स्ट्रोक आपण पाहतोय. बॅटचा फ्लो बघा काय कमालीचा आहे, टायमिंग कमालीचं साध्य केलेलं आपण पाहतोय. प्रेम नाईक याच्या बॅटमधून आलेला हा चौकार अप्रतिम आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, थोडीशी चुकी या ठिकाणी जरूर झाली होती. लेग बाय स्वरूपातील एक धाव जरूर या ठिकाणी मिळणार आहे. 27 धावा धावफलकावरती. 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड. डिफेन्सिव्ह पवित्रा, डॉट चेंडू आलाय. जीवन बाद झाल्यानंतर अथर्व डावखुरा फलंदाज मैदानावरती जरूर आलाय. थोडासा सेट व्हायला वेळ घेईल, कारण सेट झाल्यानंतर चेंडूवरती नजर बसते आणि तदनंतर मात्र खेळपट्टीचा अंदाज सुद्धा येतो. कशा पद्धतीने खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते का याचा अंदाज येणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र गॅप शोधली गेली, जागा बनवली आहे. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल, चौकार.
31 धावा धावफलकावरती लागल्यात. वळूयात मैदानावरती जिथे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा साईराज आलाय आणि त्याने पुन्हा एकदा आपला टप्पा धरलाय ऑफस्टॉमच्या बाहेर. प्रेम संघाचे कर्णधार मैदानावरती फलंदाजी जरूर करतोय. यावेळीचा फटका फसलाय. कॅच पकडायची संधी जरूर आहे मात्र नोमान्स लँड मध्ये निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल करेल. कॅच पकडली असती तर कदाचित कॅच मिळाली असती तर कदाचित मॅच मध्ये मोमेंटम प्राप्त होऊ शकला असता. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा एक चिकी रन घेण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळला गेलं. साईराज जोशीचं आपण करूयात कौतुक, ज्याने युवा गोलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये या संघामध्ये स्थान मिळवलं. शाहू वॉरियर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आपल्या गोलंदाजांवरती असलेला विश्वास किंबहुना युवा गोलंदाजांना संधी द्यायची या अपेक्षेने या उद्देशाने मैदानावरती उतरलेत. बत्तीस धावा धावफलकावरती लागले आहेत. अथर्व जिथे स्ट्राईक एंड वरती आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. तळमान क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्डमॅन मध्ये अर्थात क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. अथर्व स्वतःला वेळ जरूर देतोय. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. यावेळेला मात्र कॉलिंग मध्ये गडबड आणि मग अशात काय झालं, जिथे चेंडू घेऊन लावायचा होता अशा वेळेला थ्रो केला गेला. कॉलिंग मध्ये गडबड झाली. एक धाव या ठिकाणी कशी बशी प्राप्त झाली आहे. प्रेम आणि अथर्व मध्ये इथून मात्र कॉलिंग मध्ये गडबड झालेली आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज एकाच एंडला पोहोचले होते. फेक खराब झाली, एक्झिक्युशन खराब झालं आणि त्यानंतर मात्र सगळं काही बिघडलं गेलं. 33 धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय. डिफेन्सिव्ह पद्धतीने प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो. 33 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलंय. साईराज जोशी यावेळेला मात्र हे षटक चांगल्या पद्धतीचा आपण पाहतोय. या षटकामध्ये केवळ आणि केवळ आपण पाहिल्या ना तर 2 धावा खर्च केल्या गेल्या. अप्रतिम षटक या ठिकाणी आपण पाहतोय. 5 षटकांची सांगता, धावफलकावरती 33 धावा आपण अनुभवतोय. एक फलंदाज बाद झाला आणि तदनंतर मात्र जीवन बाद झाल्यानंतर धावफलकावरती अंकुश लावला गेलाय. पॉवर प्लेचं शेवटचं षटक कोण हाताळणार.
षटक क्रमांक 6 पॉवर प्लेचं शेवटचे षटक गोलंदाजीच्या मोर्चावरती आशिष गुप्ता या वेळेला सज्ज झालेले आपण पाहतोय. पावले लेनकडून गोलंदाजी होईल. प्रत्येक ओव्हर नंतर आपण पाहतोय विकेट बदलली जाते आहे. विकेटचा एंड बदलला जातोय. पहिला चेंडू फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. कमालीची फेक सुद्धा मिळाली आहे. कर्णधार चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतायत. साऊ वॉरियर्स या वेळेला मात्र चांगला खेळ करून दाखवतायत. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केली गेली. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. 6वं षटक प्रगती पथावरती आहे. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज प्रेम नाईक स्ट्राईक एंड वरती आल्यावरती मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला आता मात्र लॉंग ऑफ मध्ये तैनात करण्यात आलंय. एक थर्डमॅन क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवण्यात आलाय. नक्की गोलंदाजी होणार तरी कशी यावरती सर्वांचं लक्ष लागलंय. कारण एक थर्डमॅन एक लॉंग ऑफ अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय. यावेळेला सरळ बॅटने लॉफ्टेड फटका ऑन साइडच्या दिशेने सरळ षटकार खेचला गेलाय. 40 धावा धावफलकावरती 40 रन्स ऑन स्कोर बोर्ड. प्रेमने आता मात्र एक्सक्लेटर वरती पाय दिलाय. ड्रायव्हिंग सीट वरती स्वतः बसलाय आणि मॅचच्या चांगल्या दिशेने वाटचाल सुद्धा करताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचं शेवटचे षटक आहे हे त्याला माहिती आहे. प्रसंगावधान राखलंय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत खेळवलं जातंय. बघा चेंडूच्या मेरिटवरती खेळला गेला. गुडलेनच्या चेंडूला आधीच ओळखलं गेलं आणि शॉट सिलेक्शन कमालीचं आपण पाहिलं. बॅटचा फ्लो आपण पाहिला. कशा पद्धतीने अपलिफ्टेड फटका बॉटम ऑफ द हँडचा वापर केला गेला. पुन्हा एकदा यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून लांबच लांब मोठा षटकार आलाय. जबरदस्त फटका मैदानावरती आपण पाहतोय. बघा ISPL मध्ये आपण 9वा सुद्धा पाहिला. मात्र अशाच पद्धतीचा एक मोठा फटका मैदानावरती प्रेम नाईकच्या बॅट मधून आलेला आपण पाहतोय. काय जबरदस्त टायमिंग साध्य केलंय. इथून मात्र गोलंदाजावरती दबाव प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे. 6वं षटक आहे. टीम मीटिंग घ्यायला भाग पाडलं गेलं. ओव्हरपिच चेंडू जर अशा पद्धतीचे प्रेम नाईकला मिळाले ना तर तो दिवस रात्र 24 तास असे मोठे फटकेबाजी करत असेल असं त्याने मैदानावरती दाखवून दिलंय. त्याच्याकडे असलेला कॉन्फिडन्स आज वेगळ्याच पद्धतीचा आपण पाहतोय. आशिष गुप्ता यांच्यावरती आता मात्र दबाव प्रस्थापित केलं गेलंय. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. आहा यावेळेला हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पवित्रा. टू गो. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला कमबॅक. 1 to go. पॉवर प्लेचं शेवटचे षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. 5.5 चेंडू समाप्त झालेत. 46 धावा धावफलकावरती प्रेम नाईक स्ट्राईक एंड वरती हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूची सांगता षटक क्रमांक 6 पूर्ण 46 धावा. एक फलंदाज बाद झाल्यानंतर प्रेम नाईक याने सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळत आपल्या संघाची गरज ओळखली. प्ले ॲज पर द सिच्युएशन. मैदानावरती परिस्थिती काय आहे तर विकेट गेली होती. पार्टनरशिपची गरज आहे. मॅचला पाया मजबूत करणं गरजेचं. पाया मजबूत जर झाला तर मात्र कळस चांगल्या पद्धतीने बांधता येईल हे त्याला माहिती आहे. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 overs 46 रन्स 1 विकेट.
साईराज जोशी गोलंदाजीसाठी सज्ज. अथर्व स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. अथर्व गायकवाड लेफ्ट ओव्हर द विकेट गोलंदाजी साईराजच्या माध्यमातून आपण पाहतोय. हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आता मात्र प्रेम कशा पद्धतीने साईराजचा सामना करेल हे बघणं गरजेचं आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चांगला क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू आलाय. इथून मात्र सलग 3 षटका आपण पाहतोय साईराज जोशी गोलंदाजीसाठी करतोय. अचूक टप्प्यावरती मारा. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. बघा शॉट सिलेक्शन वरती थोडासा द्विधा मनस्थिती. कधी फ्लिक करावा, कधी ड्राईव्ह मारावा, अशामुळे का होईना कधी लॉफ्टेड खेळावा, या द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल साईराजचं. इथून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करेल. शॉट मिड विकेटला आता मात्र डीप करेल. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला आता मात्र 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये टप्पा बदलला जाईल. लाईन आणि लेंथवरती बदलाव करण्यात येतोय. व्हरायटी व्हेरिएशन फलंदाजाला नक्कीच या ठिकाणी चाखायला मिळेल. हा या वेळेला मात्र चेंडूवरती बोटं फिरली होती. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडासा का होईना अनइवन बाउन्स पाहायला मिळाला आणि अगदी त्याच वेळेला चेंडूने थोडासा काटा सुद्धा बदलला गेला. सिंगल जरूर आली आहे. अगदी कासवाच्या गतीने धावफलक पुढे जाते. धावफलक इथून मात्र 48-48 धावा आपण पाहतोय. 7वं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. एक फलंदाज बाद झालाय. सुखम फायटर्सने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कळवलं होतं की 180 ते 90 धावा ते करण्याचा प्रयत्न जरूर करतील. डेंजर झोनवरती जात आपण पाहतोय. एक धाव जरूर पूर्ण केली आहे. 49 ऑन स्कोर बोर्ड. 49 धावा धावफलकावरती लागले आहेत. जेम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचं दुसरं पर्व श्रेया स्पोर्ट्स कोपर यांच्या खऱ्या अर्थाने यांनी आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा. यावेळेला मात्र कमालीचा फटका तंत्रशुद्ध पद्धतीने मनगटाच्या साहाय्याने अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा फटका खेळला गेला. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल. षटकार. 7 षटकांचा खेळ समाप्त. 55 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रेम नाईक आपण पाहिलं वैयक्तिक इनिंगवरती जर आपण पाहिलं ना तर वैयक्तिक 29 धावसंख्येवरती आपली इनिंग बिल्ड करतोय. अगदी साध्या सोप्या पद्धतीने चांगल्या चेंडूंची वाट पाहिली जाते आहे. 8वं षटक कोणाला दिलं जावं याच्यावरती चर्चा जरूर रंगते आहे. गोलंदाजीमध्ये वारंवार बदलाव करण्यात येत आहेत.
वळूयात मैदानावरती जिथे गोलंदाजीमध्ये आता मात्र बदलाव होईल. विनोद भोईर गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला आपण पाहतोय. बघा विनोद भोईर यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीचं क्रिकेट खेळताना बऱ्याच वेळेला अनुभवतो. मग ते रोटरीचं क्रिकेट असू देत, मग ते लायन्सचं क्रिकेट असू देत, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते आपल्याला चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र संघाची गरज ओळखली गेली आणि आता गोलंदाजीसाठी आलेत. 55 धावा धाफलकावरती 8वं षटक प्रगतीपथावरती आहे. मिड ऑफ मधून फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. प्रेम नाईक स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बदलाव करण्यात आला आहे, कारण प्रेम नाईकने इथून मात्र एक्सक्लेटरवरती पाय दिले हे माहिती आहे. मग अशा वेळेला सीमारेषेनजदीक जास्तीचे क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतायत. स्लोवर वन प्रकारचा चेंडू, व्हरायटी, व्हेरिएशन. एक गोलंदाज म्हणून आपल्याकडे व्हरायटी असावी. मग कधीतरी स्लोवर वन, कधीतरी क्विकर वन, कधीतरी इन स्विंगर, अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याकडे करता आली पाहिजेत. आपल्या भातातील सर्वोत्तम चेंडू या ठिकाणी स्लोवर वन टाकला गेला. मीडियम पेस गोलंदाजी मैदानावरती आपण अनुभवतोय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर्ड. यावेळेला मात्र चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने डिस्पॅच केले. प्रेक्षकांना केवळ आणि केवळ क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल. चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती आपण अनुभवतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्याला मात्र भिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलक जो बऱ्याच कालावधीपासून स्थिरावला होता ना, त्याला आता मात्र गती प्राप्त झाली आहे. 62 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून मात्र आपण पाहतोय रणनीतीमध्ये बदलाव करण्यात आलाय. यष्टीरक्षण आता मात्र क्लोज किपिंग करणार असं वाटू लागलंय. बघा अशा पद्धतीचा कारनामा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलाय. इरफान पठाण ज्या वेळेला गोलंदाजीसाठी यायचे ना, त्यावेळेला सुरुवातीला वेगवान गोलंदाजी करायचे. प्रशांत कांबळी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये, अर्थात रायगड जिल्ह्यातील एक नामवंत यष्टीरक्षक म्हणून त्यांची भूमिका. बघा आपण चर्चा करतो इरफान पठाणबद्दल. इरफान पठाण यांच्या सुद्धा गोलंदाजीवरती कधी विकेट किपर क्लोज, कधी विकेट किपर मागच्या बाजू दिशेने आपण नेहमी पाहतो. आता मात्र फलंदाज स्टेप आउट करणार नाहीत याचा अंदाज घेतला गेला आणि म्हणूनच काहीला गुड लेंथवरती चेंडा जाणीवपूर्वक टाकला गेलाय. 63 ऑन स्कोर बोर्ड, जिथे 8वं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन अर्थात अथर्व अजूनही मैदानावरती चांगला खेळ करण्याचा प्रयत्न निश्चितच करतायत. हलक्या हाताने ऑनशॉटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केली जाते. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. इथून मात्र चांगला खेळ दोन्ही संघांच्या बाजूने. हॅलो, पुन्हा एकदा मैदानावरती जिथे
64 धावा धाफलकावरती लागल्यात. 64 धावा धाफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज मैदानावरती हेमंत म्हात्रे यावेळेला गोलंदाजीसाठी हेमंत भगत गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आपण पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लागलेली आपण पाहतो. जिथे स्ट्राईक एंडवरती अथर्व आपण पाहतोय. बघा इथून मात्र क्लोज किपिंग केली जाईल. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. अगदी त्याच वेळेला एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू गॅपमध्ये फटका खेळलाय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडे फटका खेळला जातोय. चेंडू सीमारेषा पार जाईल. चौकार. अप्रतिम फटका. अडुसष्ट धावा धाफलकावरती लागल्यात. 68 ऑन स्कोर बोर्ड. अथर्व आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. चांगल्या पद्धतीचे शॉट सिलेक्शन गॅप शोधण्याचा प्रयत्न वारंवार या ठिकाणी केला जातोय. बॅटचा फ्लो ओपन केला आणि तदनंतर मात्र मिडनच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग विथ द कार्पेट एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 69 धावा 69 रन्स ऑन स्कोर बोर्ड. इथे प्रेम आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची इनिंग बिल्ड करतोय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती होणार का त्या दिशेने त्याची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक धावसंख्या आपण जर पाहिली ना प्रेम नाईक यांची बॅटिंगमध्ये 36 धावा धाफलकावरती त्यांनी लगावल्यात. त्यात आणखीन 4 धावांची करूयात भर कारण चेंडू कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगाने खेळलाय आणि तदनंतर मात्र आणखीन एक अप्रतिम फटका. वैयक्तिक 40 धावसंख्या सांघिक धावसंख्या 72 वरती जाऊन पोहोचली आहे. 73 धावा धाफलकावरती लागल्यात. 73 रन्स. अचूक टप्पा साधला गेला आणि कव्हर्स ड्राईव्ह पद्धतीने एक अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आत. स्वैर गोलंदाजी ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. एक्स्ट्राची धाव धाफलकावरती आपण पाहतोय. 74 धावा धाफलकावरती लागलेला आपण पाहतोय. वैयक्तिक 40 धावसंख्येवरती प्रेम नाईक. बागफुटवरून फटका खेळलाय. श्रेयस त्या ठिकाणी तैनात आहे. 75 धावा धाफलकावरती लागला. 75 रन्स ऑन स्कोर बोर्ड. बॅटिंग चांगली आहे बघा. एकमेकांवरती विश्वास दाखवला जातोय. असं नाहीये की माझी चांगली बॅटिंग होते तर मी स्ट्राईक घेतोय तर अशा पद्धतीचं नाही आहे. अगदी एकमेकांवरती विश्वास दाखवला जातोय. बाची एज जरूर लागले. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. विनोद त्या ठिकाणी तैनात आहेत. धाव वाचवली आहे. डॉट चेंडू आलाय. बघा इथून मात्र डावखुऱ्या फलंदाजासाठी लॉंग ऑन ओपन केलंय. काऊ कॉर्नर आहे. मिड विकेट सुद्धा आहे. ऑनसाइडच्या दिशेने पेट्रोलिंग डीप मध्ये होताना आपण पाहतोय. 9 षटकांचा खेळ समाप्त. 75 धावा. एक फलंदाज बाद झाल्यानंतर जिथे सुकम फायटर संघ प्रथम फलंदाजी करतोय. चांगला खेळ मैदानावरती जरूर आपण पाहतोय. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थानं या मैदानावरती ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 10व्या षटकामध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल ही सुद्धा बाब लक्षात घेऊयात. 9 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्ट्राईक एंडवरती अर्थातच आपण पाहतोय प्रेम नाईक जो वैयक्तिक 41 धावसंख्येवरती खेळतोय. बघा कॅप्टन इनिंग काय असते. स्वतःची विकेट टिकवून खेळणं. स्कोअरबोर्ड चालू ठेवणं. आपल्या सोबतच्या खेळाडूंवरती विश्वास दाखवणं. त्यांना प्रोत्साहन करणं आणि तीच भूमिका आज प्रेम यांनी आपल्या संघासाठी केलेली आपण पाहतोय. सुकम फायटर संघाचं आज खऱ्या अर्थानं कर्णधारपद भूषवत आहेत. 10व्या षटकासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती विनोद भोईर पुन्हा एकदा सज्ज झालेले आपण पाहतोय. हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता.
क्षेत्ररक्षण चांगलं होते आज मात्र शाहू वॉरियर संघासाठी डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत आपण पाहिले ना डॉट चेंडू जास्त प्रमाणामध्ये खेळले गेलेत मात्र तितकेच चांगले मोठे फटके सुद्धा लगावले गेलेत. त्यामुळे संतुलन बॅलन्स मेंटेन ठेवलं गेलंय प्रेम नाईक यांच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट गोलंदाजी विनोद भोईर. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पवित्रा. व्हेरिएशन थोडासा दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाजांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेने एक एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये सजवण्यात आलाय आणि अगदी त्याच वेळेला एक पॉइंटला क्षेत्ररक्षक थोडासा वाईड ठेवलाय. फुलेरी प्रकारचा चेंडू हलक्या हाताने ऑनसाईडच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पुन्हा एकदा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आपण पाहतोय. त्या फलकावरती बदलाव होईल. 76 धावा 76 रन स्कोर बोर्ड जिथे एक फलंदाज बाद सुद्धा झालाय. लेफ्ट हँडेड राईट हँडेड जोडी मैदानाच्या आत. बघा पिवळ्या रंगाची जर्सी या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची आठवण येते जिथे आपण बऱ्याच वेळेला ॲडम गिलक्रिस्ट किंबहुना मॅथ्यू हेडनला डावखुरे फलंदाजीसाठी ओळखले जायचो. विनोद भोईर यांचं आपण करूयात कौतुक. ते चांगली गोलंदाजी करतायत. वारंवार अचूक टप्पा साधलाय. बघा आपल्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी केली जाते. विकेट टू विकेट मारा केला जातोय. इथून फलंदाजांवरती दबाव टाकला जातोय. विकेट टाकायची नाही हे संदेश दिले जात आहेत. विकेट टिकून खेळायचं आहे. खराब चेंडूचा समाचार घ्यायचा आहे असं साधारणपणे काही सल्ला मसलत या ठिकाणी केली जाते. 10वं षटक मैदानावरती प्रगती पथावर आहे. अथर्व स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. मिड ऑफ मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 77 धावा धाव फलकावरती 10व्या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. प्रेम स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. हलक्या हाताने फटका खेळलाय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केली आहे. षटक क्रमांक 10 मैदानावरती होते समाप्त. 10 षटकांची सांगता. धावफलकावरती 78 धावा. एक फलंदाज बाद झाल्यानंतर इथून मात्र होईल ड्रिंक्स ब्रेक. कुठे जाऊ नका पाहत राहा. अर्थात पनवेल प्रीमियर लीग लेदर क्रिकेटचा एक महारणसंग्राम आपल्या माणसांनी आयोजित केलेला आपल्या क्रिकेटपटूंसाठीचा हा रंगारंग सोहळा.
प्लेयर मैदानावरती जिथे आता मात्र गोलंदाजीसाठी हेमंत भगत यावेळेला सज्ज झालेले आपण पाहतोय. 11व्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आलेत. हा चांगली गोलंदाजी ऑफ ब्रेक. यावेळेला मात्र थोडंसं का होईना आपला फॉलो थ्रू एक्सटेंड करत असताना थोडीशी चुकी घडली आणि त्याचाच फायदा म्हणून एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 79 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय. स्पिन गोलंदाजांवरती विश्वास दाखवला जातोय. फिरकीपटू गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. मीडियम पेस गोलंदाजी सुद्धा आपण पाहतोय. अजूनही अतुल भगत यांची गोलंदाजी येणं बाकी आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पाय वरती आला होता का याकडे सर्वांचं लक्ष राहिलंय. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. आधुनिकतेचा आविष्कार तिसरा डोळा शंकराचा ज्या पद्धतीने उघडतो ना त्या पद्धतीने आमचा टेक्नॉलॉजीचा तिसरा डोळा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा कव्हरेज केली जाते. बॅट्समन इज आउट. अथर्वच्या रूपाने सुकम फायटर संघाला दुसरा हादरा लागलेला आपण पाहतोय. क्रिसच्या पुढे पकडला गेला, पाय आतमध्ये येऊ शकला नाही. यष्टीरक्षकाचं पुन्हा एकदा करूयात कौतुक, ज्यांनी यष्टांच्या मागे अप्रतिम ग्लोव्ज वर्क केलेला आपण पाहतोय. एकोणऐंशी धावसंख्येवरती दुसरा हादरा यावेळेला लागलाय. प्रेम नाईक वैयक्तिक 44 धावसंख्येवरती खेळतोय. इथून मात्र आपण पाहतो नवीन फलंदाज संदेश कोळी राईट हँडेड बॅट्समन या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. संदेश कोळीने सुद्धा एक चांगला क्रिकेट जरूर खेळलंय. उजव्या हाताचा फलंदाज म्हणून तो आता मैदानावरती आलाय. बघा इथून मात्र सुखम संघासाठी कोणता फलंदाज अटॅकिंग बॅटिंग करेल हे बघणं गरजेचं आहे. प्रेमने आता मात्र चांगल्या पद्धतीने या मॅचला चांगल्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतो. 3 चौकार 4 षटकारांच्या साह्याने वैयक्तिक 44 धावसंख्येवरती इनिंग बिल्ड करतोय प्रेम नाईक. या स्पर्धेतील यंदाच्या वर्षातील पहिली अर्धशतक झळकावणार का याकडे सर्वांचं लक्ष राहिलंय. एक कर्णधार पद म्हणून आपण तटस्थ उभं राहणं गरजेचं होतं. सलामीसाठी आलेत आणि चांगल्या दिशेने वाटचाल करतायत. फलंदाजाने चुकी केली होती, त्यासोबत यष्टीरक्षकाकडून सुद्धा चुकी घडली आहे. मोठा मासा गळायला लागला होता, मात्र मग असा असताना जीवनदान मिळतंय. व्हॉट बॉलिंग. हेमंत भगत यांचं करूयात आपण कौतुक. कमालीची गोलंदाजी, फिरकीची जादू मैदानावरती पेश केली आहे. यावेळेला गॅप शोधली आहे. ट्रॅफिक मधून जशी गाडी काढावी ना त्या पद्धतीने या चेंडूला ड्राईव्ह केलं. अप्रतिम फटका, चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक आता मात्र आपण पाहतोय 84च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय आणि प्रेम नाईक वैयक्तिक 48 धावसंख्येवरती खेळताना आपण पाहतोय. शाहू वॉरियर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय सुखम फायटर्स या संघाने आतापर्यंत 11वं षटक मैदानावरती प्रगतीपथावर असताना 84 धावा जमा केल्यात.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. षटक क्रमांक 11 समाप्त. At the end of the 11 overs, 85 runs on a scoreboard. जिथे दोन फलंदाज बाद झालेत. अकरा षटकांचा खेळ समाप्त झालाय. ही सिंगल रन आपण जर पाहिली ना तर फार महत्वाची होती. या सिंगलमुळे अर्थात स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा प्रेम नाईकला आपण पाहणार आहोत. 11 षटक समाप्त झालेत. 85 धावा धावफलकावरती. दोन फलंदाज बाद झालेत. वैयक्तिक 49 धावसंख्येवरती आपली इनिंग यावेळेला मात्र बिल्ड करण्यामध्ये यश मिळालंय. प्रेम नाईक चांगल्या पद्धतीची खेळी करतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा मीडियम पेस गोलंदाज विनोद भोईर यावेळेला सज्ज झाले, ज्यांनी 2 षटकांमध्ये 12 धावा खर्च केल्या आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानावरती पेश केली आहे. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती प्रेम नाईक. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा पकडलाय. क्या बात आहे. बघा, क्रिकेटला वयाची मर्यादा नसते. आपल्याकडे चांगली गुणवत्ता असेल, आपल्याकडे चांगला खेळ असेल ना तर आपण चांगलं क्रिकेट खेळू शकतो आणि तेच मैदानावरती पेश करण्यामध्ये यश मिळालंय. कौतुक करावं लागेल विनोद भोईर यांच्या गोलंदाजीचं, ज्यांनी या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचे रंगत आणले, चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेला एक धाव चिकी घेतली आहे. अशा पद्धतीने प्रेम नाईक यांचं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण पाहतोय. आपल्या संघाला सांगितलं जातंय मे होना. क्या बात आहे. कमालीची इनिंग त्यांनी केली आहे. आपण पाहतोय 4 चौकार 4 षटकारांच्या सहाय्याने आपल्या इनिंगला बिल्ड केलंय. सेन्सिबल क्रिकेट काय असतं हे मैदानावरती त्यांनी दाखवून दिलं. मैदानाच्या चारही बाजूने फटकेबाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला इथे मात्र विकेटसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी भाग पाडलं गेलंय. एक चांगला खेळ, एक चांगला खेळाडू प्रेम नाईक या रूपाने खऱ्या अर्थानं पनवेलकरांना लाभलेला आपण पाहतोय. 86 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 2 फलंदाज बाद झालेत. 86 धावा, जिथे 12वा षटक मैदानावरती प्रगती पथावर आहे. यावेळेला कमालीचा फटका ग्लान्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न निश्चितच होता. संदेश कोळी नवीन फलंदाज मैदानावरती आपण जरूर पाहतोय. 88 धावा दाफलकावरती लागल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. कौतुक करावं लागेल विनोद भोईर यांच्या गोलंदाजीचं, कारण अचूक टप्प्यावरती मारा केलाय. मोठे फटके खेळून दिलेले नाही आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जरूर आहे मात्र त्याला पावलेंच्या दिशेने ठोकलाय. एक अप्रतिम ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. कमालीचा फटका मैदानावरती आपण पाहतोय. 93 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 93 धावा दाफलकावरती लागल्यात. विनोद भोईर यांची गोलंदाजी चांगली होती आहे असं वाटत असताना दुधात माशी पडावी ना अशा पद्धतीने या चेंडूवरती षटकार आलाय. त्र्याण्णव धावा दाफलकावरती 12वा षटक प्रगती पथावर आहे. सुकम फायटर संघाने पुन्हा एकदा कमबॅक केलेला आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत. हलक्या हाताने फटका खेळलाय. साहू त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण,
चांगली फेक, चांगलं एक्झिक्युशन. षटक क्रमांक 12 समाप्त. 94 धावा, 2 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करतोय सुखम 11 संघ. बघा, सुखम 11 संघासाठी, सुखम फायटर संघासाठी सर्वोत्तम धावसंख्या अर्थात 57 ही प्रेमने करून दिली आहे. नॉट आउट इनिंग जरूर करतोय. 5 षटकार, 4 चौकारांच्या साहाय्याने आपल्या इनिंगला बिल्ड केलंय. जवळजवळ 57 धावांपैकी 46 धावा या मोठ्या फटक्यांनी केलेल्या आपण पाहतोय. साईराज जोशी यांनी 4 षटकं टाकली, 27 धावा खर्च केल्या. सचिन कुमार साहू यांनी 2 षटकं हाताळली. आशिष गुप्ता यांच्या एका षटकामध्ये 13 धावा आल्या. विनोद भोईर यांच्या 3 षटकांमध्ये 21 धावा आल्या. हेमंत भगत यांच्या षटकामध्ये 18 धावा खर्च केलेल्या आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा हेमंत भगत यावेळेला सज्ज झालेत. आपल्या स्पेलमधील 30 षटक घेऊन या ठिकाणी जरूर आलेत. अजूनपर्यंत आपण पाहिलं ना तर सुखम फायटर संघासाठी संतोष जाधव, हर्ष म्हात्रे, क्रिश भैया अशा पद्धतीचे बरेचसे चांगले फलंदाज येणं बाकी आहेत. पहिली विकेट 19 धावसंख्येवरती पडली. दुसरी विकेट आपण पाहतो अथर्व गायकवाडच्या रूपामध्ये 79 वर पडले. क्षेत्ररक्षण थोडासा चुकी घडली आहे. धावचित करण्याची नामी संधी. विकेट बॅट क्रीज पासून दूर राहिली का याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. फलंदाज बाद होणार का, तिसरा फलंदाज बाद असेल तर मोमेंटम प्राप्त होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. क्षेत्ररक्षकाचा आपण करूयात कौतुक. डिसिजन पेंडिंग आहे. 94 धावा दाफलकावरती लागल्यात. 94 ऑन स्कोर बोर्ड. फलंदाज बाद. कमालीचं क्षेत्ररक्षण. सबस्टिट्यूट फलंदाज विश्वजित मैदानावरती आला, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आणखीन एका चांगल्या फलंदाजाला अर्थातच संदेश कोडीला इथून मात्र स्वस्तात धावचित केलेला आपण पाहतोय. खरंच या चिकीरांची गरज होती का? आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. चौऱ्याण्णव धावा दाफलकावरती लागल्यात. 13वे षटक मैदानावरती आता मात्र सुरू होईल. संतोष जाधव नवीन फलंदाज मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील, जे आता मात्र स्ट्राईक एंड वरती असणार आहेत. 95 ऑन द स्कोर बोर्ड. 13वे षटक प्रगतीपथावरती आहे.
संतोष जाधव सुद्धा आपण पाहिलं ना, बरेच वर्ष क्रिकेट खेळत आहेत. लेदर क्रिकेट सुद्धा ते बऱ्याचशा क्लब्सकडनं खेळतात, मग ते रोटरी क्लब असू देत, मग ते लायन्स क्लब असू देत. क्या बात आहे. चेंडूला केवळ दिशा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला जातोय. चेंडू मात्र लेगस्टंपच्या बाहेर होता. वेगाने टाकलेला चेंडूने फलंदाज आणि यष्टिरक्षकाकडनं सुद्धा चुकी घडली आणि त्यानंतर मात्र वाईड +4 अशा स्वरूपातील 5 धावा. या वाईडमुळे 100 स्कोर धावफलकावरती लागले आहेत. इथून मात्र मिड विकेटच्या दिशेने एक चांगला फटका. संतोष जाधव यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 104 ही धावसंख्या संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आपण पाहतोय. सुकम फायटर संघ चांगल्या पद्धतीने फाईट देतोय. झालेल्या पडझडीला विसरला जातोय. धुलाखेडर कुछ अलग कर, फॉरगेटिंग इज अन आर्ट. आधी काय घडलंय ते विसरून जा आणि इथून मात्र आपल्याला संधी मिळाली की त्याचं सोनं करायचंय आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती संतोष जाधव यांनी चौकार लगावलाय. आक्रमकता, चांगला फटका खेळला जातोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. श्रेयस त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. हेमंत भगत तिसरं षटक हातात आहेत. आतापर्यंत 29 धावा खर्च केल्यात. एका फलंदाजाला त्यांनी बाद केलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बेतील पूर्ण 4 धावा. चौकार. एकशे 9 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रेम नाईक चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करतोय. वैयक्तिक 62 धावसंख्येवरती खेळतोय. आहा, यावेळेला मात्र चांगला क्रिकेट, चांगला चेंडूला सन्मान दिला. षटक क्रमांक 13 समाप्त. 13 षटकांची सांगता. 109 धावा. 3 फलंदाज बाद झालेत. शाहू वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय प्रेम मैदानावरती आलाय आणि अगदी नांगर टाकून बसलाय. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करतोय. सुरुवातीपासून चांगलं क्रिकेट खेळलाय. 5 चौकार 5 षटकार यांच्या सहाय्याने आपण पाहिलं ना, केवळ चौकार आणि षटकारांच्या सहाय्यानेच त्याने 50 धावा केल्यात. इतरत्र 12 धावा या त्याने दाहून काढलेल्या आपण पाहतोय. त्यामुळे डॉट चेंडूची संख्या सुद्धा तितकीच आहे. त्यामुळे याला एक चांगलं क्रिकेटरची भूमिका त्याने आज मैदानावरती पेश केलेली आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये आता मात्र होईल बदलाव, ज्यांची आपण वाट पाहत होतो. अर्थातच अतुल भगत गोलंदाजीसाठी तयार झालेले आपण पाहतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणखीन 1 फूटभर जागा होती की काय असं वाटू लागलंय आणि तदनंतर मात्र अप्रतिम फटका. कौतुक करावं लागेल संतोष जाधव यांच्या बॅटच्या फ्लोचं, त्यांच्याकडे असणाऱ्या डेडिकेशनचं. गोलंदाजाची शैली या ठिकाणी मात्र चेक केली जाईल. फटका चांगला होता. फटकेबाजी चांगली होती. कौतुक करावं लागेल संतोष जाधव यांच्या इनिंगचं. बघा, क्रिकेटला वयाची मर्यादा नसते. आज आपण पाहिलं ना तर चांगल्या प्रकारचं खेळ त्यांनी मैदानावरती करून दाखवलेला आपण पाहतोय.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकार जरूर आलाय. षटकारामुळे आता मात्र स्कोरच्या टोटलला बदलाव होईल. 115 लॉस ऑफ 3 विकेट्स. 115 धावा धावफलकावरती आल्यात. अतुल भगत गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. त्यांचं स्वागत केलंय. या वेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू. धावचित करण्याची संधी. कॅल्क्युलेशन मध्ये बिघाड. खरंच या धावेची गरज होती का हा प्रश्न विचारणारा खऱ्या अर्थानं धावची स्वरूपातील फलंदाज बाद झालेत. बीमर स्वरूपातील हा चेंडू नो बॉल आहे. एव्हरी नो बॉल काउंट्स. आणि मग अशा वेळेला रनआउट स्वरूपातील ही विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रशांत खानावकर आपण पाहतोय. तर स्ट्राईक एंड वरती अर्थातच प्रेम नाईक आपण पाहणार आहोत, ज्याच्याकडे फ्री हिट साठीचा चेंडू खेळण्याची नामी संधी आहे. 116 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चेंडू या ठिकाणी ग्राह्य धरला गेलाय. फ्री हिट साठीचा हा चेंडू आहे. या वेळेला मात्र एक चांगला फटका आलाय मिड विकेटच्या दिशेने. अप्रतिम दर्जेदार देखणा फटका या ठिकाणी येतोय. षटकाराच्या साहाय्याने धावफलक आता मात्र आगेकूच करेल. 122 धावा धावफलकावरती. 14वे षटक प्रगतीपथावरती आहे. काय कमालीचा खेळ मैदानावरती गेलाय. इथून मात्र प्रेम नाईक अशा पद्धतीने फटकेबाजी करत राहिला ना तर कदाचित या क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील पहिलं शतक सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकेल. वैयक्तिक 68 धावसंख्येवरती आपल्या इनिंगला बिल्ड करतोय. सांघिक धावसंख्या 122 वरती जाऊन पोहोचलंय. प्रेम नाईक वैयक्तिक 68 धावसंख्येवरती खेळतोय. सुरुवातीपासून मैदानावरती आलाय आणि सर्वांची मनं जिंकलीत. मैदानाच्या चारही बाजूने ज्याने मोठ्या फटक्यांची खऱ्या अर्थाने कामगिरी केलेली आपण पाहतो. या वेळेला आउटसाइड दी क्रीज चेंडू मात्र इथून नो बॉल घोषित केलाय. एव्हरी नो बॉल काउंट्स. 1 मोर फ्री हिट. दसरा दिवाळीला जशा ऑनलाईन पोर्टलवरती ऑफर्स येतात ना त्या पद्धतीने फ्री हिटच्या ह्या ऑफर्स जणू काही लागल्यात. रिश्ता वही सोच नाही. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून. आणखीन एक अप्रतिम फटका. षटकार आलाय. व्हाट अ फंटास्टिक स्ट्रोक. जबरदस्त फटकेबाजी. 129 धावा धावफलकावरती लागल्यात. 14वे षटक प्रगती पथावरती. वैयक्तिक 74 धावसंख्येवरती खेळतोय. फुल टॉस प्रकारचा चेंडू. ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. आणखीन एक मोठा फटका आलाय मिड विकेटच्या दिशेने. आणखीन एक षटकार आलाय. क्या बात है. आज प्रेम नाईकने मैदान गाजवलंय. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये एकच नाव गुंजतोय ते म्हणजे प्रेम नाईक. व्हॉट अ फंटास्टिक एफर्ट्स. जबरदस्त धाटणीची फटकेबाजी त्याने मैदानावरती करून दाखवली आहे. इथून मात्र सुकम फायटर संघाच्या खात्यामध्ये 135 धावा जमा झाल्यात. अशा पद्धतीचे खराब चेंडू जर प्रेम नाईकला पडत गेले ना तर तो दिवस रात्र हे पटकी खेळू शकतो. ही कुवत त्याच्याकडे आहे.
अतुल भगत त्यांच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 26 धावा खर्च केल्यात. 135 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज बाद झालेत. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाकडनं सुद्धा चुकी घडली आहे. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात जरूर होता. 136 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज बाद. 14 षटक या ठिकाणी मात्र समाप्त झालेले आपण पाहतोय. पुन्हा एकदा काय घडलं गेलं. प्रेम नाईकने शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेतली. याचा अर्थ काय, तर नवीन येणाऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रेमकडे स्ट्राईक राहील. 136 धावा धावफलकावरती. 4 फलंदाज बाद. या क्रिकेटच्या मैदानावरती या क्रिकेटच्या स्पर्धेमधलं पहिलं शतक आपल्याला पाहायला मिळण्याची नामी संधी आहे. 50 चेंडूंमध्ये 81 धावा, 8 षटकार, 5 चौकारांचा समावेश. 136 धावा धावफलकावरती लागल्यात. 14 षटक इथून मात्र समाप्त झालेत. इथून टेक्नॉलॉजी सांगते की प्रोजेक्टेड स्कोर 194 होऊ शकतो. अशाच पद्धतीने जर धावा झाल्या तर मात्र जास्तीच्या धावा होऊ शकतील. गोलंदाजांमध्ये आता मात्र बदलाव होईल. संतोष गोस्वामी गोलंदाजीसाठी आलेत. संतोष गोस्वामी गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेले आपण पाहतोय. कॅप्टन ऑफ द टीम अर्धा संतोष गोस्वामी इथून मात्र गोलंदाजीसाठी आलेत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही रायव्हलरी मैदानावरती आपण पाहतोय, जिथे प्रेमने मात्र गॅप शोधली आहे. आउटफील्ड सुपर डुपर फास्ट. पुन्हा एकदा पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक लक्षवेधी चौकार. 140 लॉस ऑफ 4 विकेट्स. 85 रन्स. वैयक्तिक 85 धावसंख्येवरती प्रेम नाईक खेळतोय. जे मात्र चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित अर्थात यांनी पुरस्कृत केलेली ही क्रिकेटची स्पर्धा पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेतील पहिलं शतक झळकावणार का. जर पहिलं शतक झळकावलं गेलं तर मात्र आयोजक कमिटीकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. जो खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने पहिलं शतक झळकावेल मग तो प्रेम नाईक असेल का. हा या वेळेला मात्र प्रेम अशा पद्धतीने सेट झालाय ना, जणू काही त्याला हा लेदर क्रिकेटचा बॉल फुटबॉल दिसू लागलाय. अशा पद्धतीने तो मैदानावरती सेट झालाय. 140 लॉस ऑफ 4 विकेट्स. 15वा षटक मैदानावरती प्रगतीपथावर आहे. फटका फसलाय. कॅच पकडण्याची नामी संधी. इथून मात्र शतक हुकलंय. प्रेम नाईक 85 धावसंख्येवरती बाद झालेला आपण पाहतोय. श्रद्धा सबुरी म्हटलं जातं आणि मग असा असताना स्वतःचं संतुलन बिघडलं गेलं. 52 धावसंख्येवरती 85 धावा करत 8 षटकार 6 चौकारांच्या साहाय्याने आपल्या इनिंगला बिल्ड केलंय. व्हॉट अ फंटास्टिक इनिंग. इनक्रेडिबल इनिंग. त्याच्या करिअरला लक्षात राहील अशी ही इनिंग खऱ्या अर्थाने त्याने मैदानावरती करून दाखवलेली आपण पाहतोय. जे मात्र आयोजित अर्थात पनवेल प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेमधील आपण पाहतो एक चांगला खेळाडू म्हणून तो वरती आलाय. आणि मग कोणत्याही खेळाडूने जर या स्पर्धेमध्ये पहिलं